नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जर पाहिलं, सुनीताताई पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता निवड झालेली आहे। एकमताने सर्वांनी संपूर्णतः त्यांचं नाव जे आहे ते सुचवलेलं आहे आणि त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ती धुरा सांभाळण्यात आलेली आहे। काय सांगाल ताईंना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता घोषित करण्यात आलेलं आहे, त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे। तुमचं एकंदरीत संपूर्णतः कशा पद्धतीने एकमत झालं सर्वांचं? जसं लोकमत आहे तसं आमच्या पार्टीमध्ये एकमत। स्वाभाविक आहे की दादांचं अकाली जाण्यानं आम्ही सगळेच पोरके झालो। पार्टीतल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून गाव पातळीच्या कार्यकर्त्यापासून ते अगदी राष्ट्रीय नेत्यापर्यंत दादा गेल्यामुळं पोरकेपणा झाला आणि दादांची ती जागा राष्ट्रीय अध्यक्षपदाची, राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची ही वहिनींनी घ्यावी ही आमच्या सर्वदूर सगळ्यांची इच्छा होती। संबंध देशातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची, नेत्यांची इच्छा होती। उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली, अतिशय जड अंतकरणाने तो शपथविधी झाला आणि आजही अध्यक्षपदाचं जबाबदारी स्वीकारताना आपणही पाहिजे। आम्हाला याही क्षणाला विश्वास बसत नाही की दादाची ही जबाबदारी आता वहिनी घेतात। तुम्हीही तुमचेही डोळे त्या दिवशी पाणवले होते। अजूनही सर्व आमदार असतील, नेते असतील, त्या धक्क्यातून सावरलेले नाहीयेत, परंतु आज दादा वरतून पाहून खुश झाले असतील असं वाटतंय। हे बघा, दादा वरती गेले त्याचा विश्वास बसत नाही। आजही वाटतं की या परिस्थितीत दादा कुठेतरी आहेत, कुठेतरी अवतीभोवती आहे। त्यांचा धाक, त्यांचा दरारा आजही आमच्या अवतीभोवती आहे आणि ती जाणीव माझ्यासारख्याने ठेवली पाहिजे आणि अनेक जणांनी ठेवली पाहिजे, तरच आम्ही दादांचं स्वप्न पूर्ण करू शकतो। या महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रती, महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या पुरोगामी विचारासाठी दादांनी संबंध आयुष्य 40 वर्ष काढले। ते विचार या महाराष्ट्रात सर्वदूर प्रत्येकाच्या माणसात पोहोचावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका महत्वाच्या स्थानी या महाराष्ट्रात असावा आणि त्याचबरोबर देशातही असावा। हे जे दादांचं स्वप्न आहे ते मात्र आता आम्हाला अतिशय जिद्दीने, अतिशय कसोटीने, हाडाची काढ करून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण करायचं। एक शेवटचा प्रश्न, दादांचा अपघाती मृत्यू आणि सर्वांनाच पोचलेला धक्का, या बाबतीमध्ये सर्वांनी अपघाती मृत्यूच्या बाबतीमध्ये बोललेले, त्यामुळे मी वेगळं काही बोललो नाही। पण एक FIR रजिस्टर होत नाही, मुंबई असो किंवा बारामती असो। एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या प्रोसिजर FIR रजिस्टर व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे, ते याबाबत सर्वदूर सर्वांनी सांगितलं की याची CBI चौकशी करा, वेगवेगळ्या चौकशा करा। आम्ही सुद्धा सांगितलं, पण FIR रजिस्टर होत नाही याच्या बाबतीमधला विषय हे वेगवेगळे व्यक्ती सांगू शकतात। रजिस्टर व्हायला पाहिजे का, तर माझ्या नाही, आपल्या सगळ्यांना वाटतं की त्या ठिकाणी वेगवेगळे मत आहे, पण एखादी गोष्ट ही अगदी CBI पासून चौकशी करण्याच्या संबंधात आम्ही मागणी केली असेल तर CBI ची चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। फक्त एकट्या FIR पुरतं स्टंट करणं आणि दादा असताना दादांच्या विरोधात वेगळ्या पद्धतीने करणं आणि आता दादा गेल्यानंतर त्याचं वेगळं भांडवल करणं हे बरोबर नाही। म्हणजे माझ्यासारख्याला वाईट वाटतं की ज्यांनी दादा गेल्यानंतर आम्ही वहिनींना उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला लावली, त्यावेळेस ज्यांनी वहिनींना साध्या शुभेच्छा दिल्या नाहीत, घाई झाली म्हणले, त्यावेळेस मात्र घाई झाली म्हणले, असे लोक आज दादांच्या नावावरती वेगळ्या पद्धतीचं राजकारण उभं करतात। त्याच्यात समजून घ्या त्यांची किती भावना कलुषित आहे। धन्यवाद सर, आमची संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत धनंजय मुंडे होते। एकंदरीत सुनीताताई पवार यांनी आज संपूर्णतः राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या आहेत आणि त्यानंतर नेत्यांच्या भावना काय त्या आपण जाणून घेतल्या। आपल्यासोबत धनंजय मुंडे होते, त्यांची काय भावना आहे हे त्यांनी स्वतः आपल्यासोबत बोलून दाखवलेली आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहता तर लोकमत।